आजच्या खबराचित्रात येवकार हांव जवाहर बर्वे. पळयात खबरो विस्तारान. पुतळे बसोवपाक विरोध ना, पूण ते परवानगी घेवन बसोवचे. कायदो मोडचो न्हय. मुरगांवच्या उपजिल्लोधिकाऱ्यान नेमांचेर बोट दवरलां. सोमार दिसा सांज वेळार मांगोरा कांय जाणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचो पुतळो बसोवपाचो यत्न केलो, पूण ते खातीर परवानगी घेवंक नाशिल्ल्यान उपजिल्लोधिकाऱ्यान तांकां आडायले आनी पुतळो उबारून व्हेलो. थळाव्यांनी भावनीक विशय करून अन्याय जाल्ल्याचो दावो केला. सोमार दिसा कांय लोकांचो पंगड भौशीक सुवातेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचो पुतळो बसोवपाच्या हेतान एकठांय आयलो आनी तांणी तसो प्रयत्नय केलो, पूण परवानगी घेवंक नाशिल्ल्यान उपजिल्लोधिकाऱ्यान पुलिसांची मजतीन हे घडणुकेंत हस्तक्षेप करत पुतळो ताब्यांत घेतलो. हे घडणुकेक लागून मांगोरा मातसो वेळ तणाव जालो, पूण वेवस्थीत परवानगी घेवन कोणेय पुतळो उबारपाक हरकत ना अशें उपजिल्लोधिकाऱ्यान सांगलें. पळयात हें पुतळो नाट्य. सब लोग गरीब लोग डाल के मूर्ति बिठा सर, हमको कौन पॉलिटिशियन हमारा साथ नहीं है। हम लोग गरीब लोग हैं सर, हम लोग 50 रुपए बहुत बड़ी बात है हमारे लिए। दिन भर कमाने को जाता है, हम लोगों निकाल के हम लोग मूर्ति बिठाया सर इधर। क्या ये गलत किया सर हम लोग गरीब लोगों ने? सर तोड़ो मत बोलो, देखो बोलो सर मत तोड़ो प्लीज मत तोड़ो सर। वो तोड़ रहा ऐसा लग रहा, हमको पत्थर से हमारे सिर पे मार रहा ऐसा लग रहा सर। प्लीज आपका पैर पड़ता सर। I think someone had erected a statue without taking any permissions on a public place. So that has been removed. I mean, if anyone claims that, they can come and claim that. Accordingly, that will be handed over. But without taking permissions, you cannot install a statue at a public place. And plus, the Model Code of Conduct is also in force. So such things should not be permitted. गोवा 365 खातीर वास्कोच्यान हिरू महाले. असत्याचेर सत्याची जैत आनी नव्या ताल्ल गजालींचो आरंभ काळ आशिल्लो संवसार पाडवो गोंयभर व्हडा उमेदीन मनयलो. ह्या पाडव्या कडेन नव्या वेवसायांक, नव्या कामांक, नव्या उपक्रमांक आरंभ जाल्ल्यान वेगळ्या अर्थान नये दिन हाडपी असो हो पाडवो थारलो. संवसार पाडव्या निमतान दिवचले खाशेल्यो कार्यावळी घडोवन हाडल्यो. पाडव्या निमतान फांतोडेर प्रभात फेरी काडली, तशेंच ल्हान भुरग्यांच्यो संस्कृतीक कार्यावळी घडोवन हाडल्यो. घालुया ताचेर एक नदर. रूपात आपण परमेश्वराच्या चरणी विनवीत आहोत. सगळ्यात पयलीं दितोळी गुढीपाडवा उत्सव समितीतर्फे आमच्या सगळ्यांक नव्या वर्षाच्यो शुभेच्छा. ह्यो शुभेच्छा व्यक्त करतनाच आज दितोली सार्वजनीक सार्वजनीक गुढीपाडवा उत्सव समितीन आज हांगा बऱ्याच जाणांक एकत्रीकरण करून आज जो उत्सव आसा नव्या वर्सा गुढीपाडवा हाचें म्हत्व लोकांक पटोवन दिल्लें आसा. आनी आज जो हो आमचो गुढीपाडवा उत्सव समितीचो उत्सव हो 13 वर्सां आसा. गेली 12 वर्सां आमी अखंडपणे हो कार्यक्रम राबयता. ह्या राबवण्या फाटल्यान आमचो एकूच उद्देश आहा की हिंदू मदीं जनजागृती जावची. हें आपलें नवें वर्स आसा, गुढीपाडवा हें आमचें नवीन वर्स आसा हें लोकांक कळचें. आजची नवीन पिढी आसा हांकां ह्या बद्दल कांय खबर ना आनी ताका लागून आमी एकत्रीकरण करून ह्या कार्यक्रमांक बारीक भुरग्यांकूय आपूण सहभाग करून घेता. हाच्या फाटलो उद्देश कितें की लोकांक भुरग्यांकूय कळचें की बाबा गुढीपाडवा
हे आमच्या हिंदूंचें नवें वर्स आसा आनी ताका लागून आमी गेली 12 वर्सां हे कार्यक्रम राबयत आसा. अंदूचे हे 13वें वर्ष आसा आनी ह्या कार्यक्रमान दिसा दीस आमकां खूब लोकांचो प्रतिसाद मेळटा आनी असोच हो प्रतिसाद लोकांक आमकां मेळून जनजागृती जावची, एकत्रीकरण जावचें, हिंदूंचें एकत्रीकरण जावचें हो हाच्या फाटलो एकमेव उद्देश आसा. आनी परत एकदां हांव सगळ्या आमच्या हिंदू बांधवांक नव्या वर्षाच्यो शुभेच्छा व्यक्त करून गुडी मोरजे आणि पेडणे केरी संवसार पाडवो व्हडा उमेदीन मनयलो. पळयात. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा. आजच्या दिवशी घरोघरी अशा प्रकारची गुढी जी आहे ती गुढी उभारली जाते. आमचं हिंदूचं जे वर्ष आहे ते आजपासून सुरू होतं. शालिवाहन सुद्धा शक जे आहे तेही आजपासूनच सुरू होतं. एवढं नव्हे तर ब्रह्मदेवानी जे ब्रह्मांडाची निर्मिती केली ती सुद्धा आजच्या दिवशीच केलेली आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे आजचा हा दिवस आहे. अशा प्रकारचा एक चांगला शुभ असा हा आजचा दिवस आहे. भगवान श्रीराम रावणाचा वध करून 14 वर्षांचा वनवास आपला पूर्ण करून विजयी होऊन जेव्हा ते अयोध्येमध्ये आले तेव्हा अयोध्येतल्या सगळ्या जनतेनं आनंदानं त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं. गुढ्या तोरणे उभारून त्या ठिकाणी तो आनंद व्यक्त केला आणि म्हणून आपण ही गुढी उभारतो. आणि आनंद जो आहे तो आनंद जे आनंदाचं प्रतीक आहे, विजयाचं प्रतीक आहे, कीर्तिवंत होण्याचं प्रतीक आहे आणि राज्य जे आहे त्याची प्रतिष्ठापना करण्याचं अशा प्रकारचं हे एक प्रतीक आहे. तसंच वाली वध जो केलेला आहे श्रीरामाने तो सुद्धा याच दिवशी केलेला आहे असं म्हणतात. शालिवाहन जो होता हा कुंभाराचा मुलगा होता. त्या कुंभाराच्या मुलानं मातीचे सैनिक तयार केले होते. पण जेव्हा त्याला कळलं की शत्रूनं आक्रमण केलेलं आहे अशा वेळेला त्याने त्या ठिकाणी ते जे मातीचे पुतळे होते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चैतन्य निर्माण केलं, त्यांना सजीव केले आणि त्यांच्या सहाय्यानं त्या शत्रूवर मात केली आणि म्हणून शालिवाहन जो आहे तो शालिवाहन शक असं म्हणून या ठिकाणी आपण ओळखलं जातं. ही त्या ठिकाणी सरळ अशी काठी आहे. सरळ आणि उंच अशी ही काठी ही आम्हाला जीवनामध्ये ताठ मानेनं जगण्याचं आणि आपलं जे ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करण्याचं अशा काही आम्हाला त्या ठिकाणी ते प्रतीक आहे. तसंच त्या ठिकाणी फुलं दिसत आहेत. फुलं ही सुगंधित असतात आणि इतरांनाही ती सुगंध देतात. आम्हालाही आमचे जे सद्गुण आहेत ते इतरांना सगळ्यांना द्यायचे आहेत. त्या ठिकाणी फांदी दिसते आहे. तर ती ही जी फांदी आहे आंब्याची हे म्हणजे त्या ठिकाणी वृक्ष पूजा आहे. ती वृक्षावल्ले आम्हा सोयरे आपण म्हणतो तर ती वृक्षाबद्दलची ही कृतज्ञता आहे. तसं त्या ठिकाणी कडुनिंबाची आपल्या ठिकाणी फांदी दिसते आहे. कडुनिंब हा कडू असतो खरा पण तो या पृथ्वीवरचा कल्पवृक्ष आहे. कारण कडुनिंब जो आहे तो कडुनिंब कीटकनाशक आहे. शिवाय वायू जे आहे ते वायू शुद्ध करतो. अशा प्रकारे एक वातावरण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं निर्माण होतं. वायू जी आहे ती शुद्ध करतो आणि म्हणून कडुनिंब आजच्या दिवशी मुद्दाम घेतात, त्या ठिकाणी चटणी करून खातात आजच्या दिवशी. तसं त्या ठिकाणी जे वस्त्र आहे ते वस्त्र याचा उद्देश एवढाच आहे की दुसऱ्यांचे जे कोण असतील, गरीब असतील, काय असतील त्यांच्यावर पांघरूण घालणं त्यावर आणि त्यांची लाज राखणं याचं इथे एक प्रतीक आहे. ही साखर त्या ठिकाणी बांधलेली आहे. त्या ठिकाणी ती साखर गोडवा निर्माण करते. आम्हाला गोडवा जीवनामध्ये निर्माण करायचा आहे त्याचं ते प्रतीक आहे. तसं त्या ठिकाणी हा जो गडू आहे ज्याला पात्र आपण म्हणतो ते पात्र हे जे आहे हे आम्हाला पाणी देतं, अन्न देतं आणि त्यामुळे त्याच्याप्रती ती कृतज्ञता आहे. अशा प्रकारे आजचा हे या ठिकाणी आम्हाला ध्वज आहे हा ब्रह्मध्वज आहे. आजच्या ठिकाणी हा ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केलेली आहे आणि हा ब्रह्मध्वज त्याला आपण गुढी असं म्हणतो. तर एक अत्यंत महत्त्वाचा असा आमच्या हिंदू धर्मातील हा आजचा सण आहे. सर्वांना या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. गोवा 365 खातीर महेश गोवेकार आणि संदीप कामुलकर. स्पीकिंग आउट द लायफ अँड टायम्स ऑफ तोमाझीन कार्दोजो ह्या पुस्तकाचे सोमारा प्रकाशन जालें. वॉल्टर मिनेझिसान बरयल्ल्या ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाचो सुवाळो दालगादो कोंकणी अकादमीन घडोवन हाडलो. पळयात ते सुवाळ्यातले कांय खीण.
सुवाळ्याक गोंयचो आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव, विज्ञानीक डॉक्टर नंदकुमार कामत, वॉल्टर मिनेझीस, तोमाझिनबाब, तांची घरकान्न आयरीन कार्दोजो, विलियम फर्नांडीस हे सगळे मानेस्त हजर आसले. तोमाझिन कार्दोजाचो कोंकणीच्या मळार खास करून रोमी लिपी आनी तियात्रांचे निर्मणेंत देख दिणो वावर आसा. पुस्तक आनी तोमाझिन बाबाचे जिणेचो दोतोर नंदकुमार कामतीन आपले शैलीत वेध घेतलो. घेवया पुस्तक उजवाडावणेच्या सोबीत खिणांचो आस्वाद. And here is Clive, who helped to retrieve the data and all the notings that he had done in course of his research with Thomasin and hand it over systematically, well documented, to our author Walter Menezes. He is a well-known personality, a student of literature and so many other subjects. He used a word called polychronic, not polymath. So I was sort of discussing with him. He used to smoke a lot and I was very uncomfortable about it. But I had to tolerate it, and because he was a great personality, and it was very rare to have such personalities in Goa and spend few moments with people like Umberto Eco, who just missed the Nobel Prize. So he described one thing, one word he gave me. He said, be polychronic. Now this polychronic term we can easily use in our day-to-day life as multitasking. So he described himself as polychronic personality because I asked him several questions about his diverse interests. So here also, if you read the book, you see in 12 chapters the genesis, development, growth, performance of a polychronic Thomazinbab Cardozo. This book is a model example of how to capture the very essence of a life, a goal, of a polychronic personality. Now from different cultural, anthropological, literary contexts, I can analyze this book. But this book has to be situated in certain historical time and space. आयच्या दिसाक एक व्हड कुशारकायेची खबर तोमाझिन कार्दोज हांच्या जिविताचेर पुस्तक प्रकाशीत जाता. ही कोंकणी माचयेक व तियात्र माचयेक एक व्हड अभिमानाची गजाल, कित्याक ताणें तियात्राक आपलें जायतें योगदान दिल्लें आसा. तियात्रच न्हय पूण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांनी ताणें आपलें योगदान दिल्लें आसा. खेरीतपणी तांकां परबी पाठयता तांच्या ह्या जिविताचेर पुस्तक उजवाडाक येता तेन्ना. तांकां कोंकणी भाशेचो खरीत मोग आसा आनी कोंकणी म्हणल्यार एक अस्मिताय ताच्या जिवितान जावपाक पावल्ली आसा. आनी कोंकणीचो मोग तो पावला पावलाक तो परगट करीत आसा. हे ताच्या वावराची तुस तोखणाय करप म्हणल्यारूच आयच्या दिसाक हें पुस्तक येता ही एक व्हड अभिमानाची गजाल. हें पुस्तक खरेपणी 70 वर्सां म्हाका जाल्यां तेन्ना जावपाक जाय आसलें आनी हें पुस्तक 70 वर्सांच्या दबाज्याक जॉयल डिसोजा म्हणून तूं जाण आसतलें तो बरयतालो. पूण हांव चिंतूच तो बाबडो ह्या संवसाराक वतल्लो आनी ताणें तो पुस्तक कंप्लीट करपाक घडलें ना. आनी 7 वर्सांच्या समारंभाक तें पुस्तक भायर सरलें ना. त्या उपरांत तेणें जो वावर केल्लो तो वॉल्टर मिनेझीस हाणें आपल्या हातान घेतलो
आनी फाटलीं 4 वर्सां ताणें ह्या पुस्तकाचेर भयंकर खुबूच तोकस घेवन एक बऱ्यांतलें बरें पुस्तक ताणें तयार केलां आनी तें आयज तुमचे मुखार आमी दवरतले. गोवा 365 खातीर पणजेच्यान विलियम रॉड्रिक्स. गोवा महिला काँग्रेसीचें अध्यक्षपद हातात घेतले बरोबर बीना नायकान आम आदमी पार्टीच्या खानार आर्म दवरून पर्रीकाराच्या राजकीय धोरणांचेर नेम साधला. गोंयचो आदलो मुख्यमंत्री आनी भारताचो आदलो संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकाराचो पुराय कार्यकाळ भ्रष्ट प्रशासन, यू टर्न आनी सोयीच्या राजकारणाचो आशिल्लो बीना नायकान म्हटलां. अटल सेतू गेल्ल्यो वेरो हो ताचोच एक भाग आशिल्ल्याचें ती म्हणटा. आम आदमी पार्टी ही भाजपाची बी टीम आशिल्ल्याचो आरोपय तिणें केलो. आदलो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकाराचे उदरगतीचे धोरण फुडें व्हरपा विशीं दिल्लीचो उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियान केल्ल्या वक्तव्याचेर बीना नायकान खरमरीत प्रतिक्रिया दिली. आज म्हज्या गोवाची 75वी बर्थ एनिवर्सरी आसा आनी म्हाका आज त्याचो उगडास येता की म्हाका तेचे जी आयडियोलॉजीज आशिल्ली, जी कमिटमेंट आशिल्ली गोंयकारांक फुडें, जी तेचे ऑनेस्टी आशिल्ली, जी लॉयल्टी पार्टी कडेन आशिल्ली, जो सिन्सियरिटी इतलो सिन्सियर आशिल्लो तो की तो बाकी काही पळयनासतालो. गोंयकाराचें हित आनी गोंयकाराक बहीण भावाक कशें मुखार काडपाचें हेच तो पळयतालो आनी गोंयकारांक सगळ्या जगात तेचें नांव गोंयचें नांव कशें मुखार येतलें हेचो तो सदांच उगडास दवरतालो. तेन्ना आज म्हाका दुख्ख इतलें दिसता की कालच डेप्युटी सीएम ऑफ आप मनीष सिसोदिया ह्यांनी म्हटलें की आप आदमी आपचे आमी सगळे लोक आदले जे चीफ मिनिस्टर आशिल्ले मनोहर पर्रीकर त्यांचे जे विजन आशिल्ले ते आमी मुखार व्हरतले. हांव तांकां विचारपाक सोदतां कोणचे विजन? आतांच जे पळय जो ब्रीज अटल सेतू जो ब्रीज आसा तो ते पळयतकीच लोकांक सगळ्यांक कळटलें की 2 म्हयन्या भितरच ताका क्रॅक्स पडले. इतलेच न्ही, त्याचे 2 जी विंग्स आसा ती अजून सुद्धा पूर्ण जावना. कोणचे ते विजन भाजपचे किंवा आदल्या चीफ मिनिस्टराचे मुखार दवरपाक सोदता? स्कॅम्स जे त्यांच्या कारकीर्द झालेले आसा ती, बीच क्लिनिंगचे स्कॅम, का स्मार्ट सिटीचे स्कॅम, का सायबर एरियाचे स्कॅम, का इफीचे स्कॅम. तितलेच न्ही, SEZ प्रमोटर्स इंटरेस्ट सुद्धा पेमेंट स्कॅम आसाच. पाटो स्पेसेस बिल्डिंग रेंट स्कॅम आसाच. पणजीम पार्किंग फी स्कॅम आसाच. तेच न्ही, हे गोवाचे हे जे सगळे स्कॅम्स जाले हे गोंयचे स्कॅम्स हांव तुमच्या मुखार हाडटा. ऑल इंडियाच्या लेवलार जेन्ना ते डिफेन्स मिनिस्टर आशिल्ले तेन्ना राफेल स्कॅम जे झाले, जे आमचे राहुल गांधीने एक्सपोज केलेले आसा, त्या स्कॅमा बद्दलचे विजन आप दवरपाक सोदता की कितें? हो व्हडलो एक म्हाका प्रश्न दिसता. ओके, म्हणून हांव म्हणटा की ते आता आपाक जेंका एक काय विजन ना, ही अशी एक पार्टी आसा की जी बी पार्टी ऑफ बीजेपी आसा. तांकां स्वताचे अशें कांयच विजन ना आनी मार्च खबरी सांगता की आमी इतले सिटी जिखतले, आमचे कडेन इतले कार्यकर्ते आसा. खंय आसा तेंचे कार्यकर्ता? खंय दिसपाक पडना. द प्रेझेंट गोवा लोकायुक्त हॅज asked BJP government to investigate into 21 corrupt cases as well as irregularities of the Goa government. Now, most of these irregularities and corruption has taken place after 2012. That is during the tenure of Parrikar. So, I want to ask the question to Aam Aadmi whether they want to follow this vision, whether they also want to come in this line of corruption. सिसोदिया हे भाजपच्या आदले पळय चीफ मिनिस्टर आशिल्ले पर्रीकर त्यांचे विजन फुडें घेवन मुखार सरपाचे म्हणटा. आता त्यांचे विजन पळोवपाक गेले पर्रीकरांचे ते इट वॉज फुल ऑफ यू टर्न्स. इट वॉज पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स. इट वॉज द मोस्ट करप्ट ऍडमिनिस्ट्रेशन. यू टर्न त्यांनी कितल्याशा गोष्टीवर घेतलेले आसा. पळोवपाक गेल्यार जशें मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, मायनिंग,
पयलीं ते म्हणटाले जेन्ना ते चीफ मिनिस्टर नाशिल्ले तेन्ना ते म्हणटाले कोट्यान थंय घोटाळो जाल्लो आसा मायनिंगेचो, क्रोर्स ऑफ रुपीज स्कॅम वॉज ते. बट जेन्ना ते पावरात आयले आनी चीफ मिनिस्टर जाले तेन्ना ते म्हणपा लागले देर इज नो स्कॅम. हो हांगा एक यू टर्न जाल्लो. इट इज he who stopped mining. In fact, it is he who stopped mining and a rose roti of people from Goa. He compromised interest of Goa on Madai by writing a letter to then Chief Minister of, President of BJP, Yadurappa, who at present is the Chief Minister of Karnataka. So, असे कितलेशे प्रश्न आसा ज्याच्यावर त्यांनी यू टर्न केलेलो आसा आणि असले विजन आप जर घेऊन मुखार वता तर म्हजी एक विनंती आमच्या गोंयच्या भयणीक आनी भावाक आसा की तुम्ही विचार करपाक जाय. आप ही पार्टी जी बी पार्टी आमी म्हणटा भाजपाची, तर त्यांचे जर ते हे विजन मुखार ते चलयतले तर आमचे गोंयकारांचे भवित्य कितें हो विचार आमी सदां आमच्या लक्षात घेवपाक जाय. गोवा 365 खातीर मडगांवच्यान संदीप तुयेंकार. आणि आयचें खबराचित्र हांगा सोंपता. परत मेळुया फाल्यां ह्याच वेळार. मोग आसचो.